अमोल दादा तू ऐकणार आहे का? तूच बोलत असलं मग बोलण्याला काय अर्थ राहत नाही. जरा तू 5 मिनिटं शांत बस. सर्व युवा बैलगाडा संघटना, अखिल महाराष्ट्र बैलगाडा संघटना या ठिकाणी बहुसंख्येने सर्व युवक आणि वरिष्ठ मित्रांनो, तुम्ही सर्वजण या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहाल त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. विषय फक्त एकच आहे, बैलगाडी शर्यत. बैलगाडी शर्यत हाच नाद डोक्यात ठेवा. ज्याने त्याने उठायचं नुसतं पदाधिकारी करता. मित्रांनो, नका रे असा वाद घालू. सगळ्यात मोठा आनंद आहे, तुम्ही जरा बांधावरती बसून बैलगाडी शर्यतीचा आनंद घ्या, त्यावेळेस कळेल तुम्हाला की तो आनंद कसा असतो. स्टेजवर बसल्यावर सगळं मिळतं असं काय नाही. गेले 20 वर्ष झालं मी सुद्धा ह्या संघटनेत काम करतोय, पण मी कधी पदाकरता कधी म्हणलो नाही कधी संघटनेला की मला हे पद द्या. प्रत्येकाने उठायचं आणि पद मागायचं आणि प्रत्येकाने उठायचं, प्रत्येकाने आपला नियम वेगळा करायचा. अशी असल्यानंतर अशी संघटनेचं काम होत नसतं. पहिलवान ज्यावेळेस वरिष्ठांनी एकदा सांगितलं, ठरवलं, तर माझ्या सर्व युवक मित्रांनी त्याला सगळ्यांनी एक अनुमती दिली पाहिजे, पाठिंबा दिला पाहिजे. नुसतं प्रत्येकाच्या डोक्यामध्ये आताचे विजवांना प्रत्येकाच्या डोक्यात एकच आहे की पदाधिकारी. अरे कसले पदाधिकारी आहेत? ह्या बैलगाडी संघटनेकरता त्या आबांनी त्याचं सगळं तन मन धन पणाला लावलं. त्यांच्याबरोबर सर्वांनी खांद्याला खांदा लावला. रात्रीचा दिवसाची रात्र केली आणि बैलगाडी संघटना परत जिवंत ठेवली. त्या माणसांनी वैतागून ह्या ठिकाणी राजीनामा दिला. राजीनामा देण्याचं कारण काय? तुम्ही मनात एक सगळ्यांनी विचार करा की त्या ग्रुपवर नको ते चर्चा, नको ते विषय, नको त्या म्हणजे कुणी बोलायचं नाही असं काही नाही. सगळ्यांनी तेच विषय घ्यायचे आणि त्या विषयातनं हा एवढा मोठा उद्रेक झालाय. तर तुम्ही सगळ्यांनी विनंती केली की त्या विनंतीला आमचा सर्वांचा पाठिंबा आहे की आबांनी आणि या सगळ्या वरिष्ठांनी, दत्ताभाऊ असतील, विलास पैलवान असतील, आबा असतील, ह्या सर्वांनी जे राजीनामे दिलेत, दादा असतील, उदय दादा, आनंदाप्पा असतील, का दिले? हे तुमच्या आमच्या त्रासामुळे दिले ना. नुसतं शर्यतच आणि नुसता वाद, ह्याच्या पलीकडे दुसरा काय विषय आहे का? कसली पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र, त्यांची बैलगाड्या शर्यत आहे, आपली बैलगाडा शर्यत आहे. एक शर्यत म्हणून सगळ्यांनी त्या शर्यतीकडे बघा ना. कशाचं काय तुम्हाला शर्यती कशा घ्यायच्या ते तुम्ही तुमच्या नियमाधीन बांधून ठेवा. सगळ्यांनी ज्यांनी आपल्या तालुक्याने, ज्यांनी आपल्या जिल्ह्यांनी ठरवायचं की ही शर्यत कशी झाली पाहिजे, की प्रत्येकाने उठायचं नाही, उत्तर महाराष्ट्राला पळून द्यायचं नाही, उत्तर महाराष्ट्राचा बैल खरेदी करून द्यायचं नाही. पहिला काय गोष्टी विचारात घेतल्या आणि ह्या शर्यतीमधला एक शब्द पहिला काढून टाका, ही बंदी हे शब्द काढून टाका. हा शब्द कधीच लागू करू नका. मला असं म्हणायचं की आता पुणे जिल्ह्याची आम्ही आत्ता तर 5 मिनिटापूर्वी आमची चर्चा आली की पुणे जिल्ह्याची एक मीटिंग लावायची आणि त्या मीटिंगमध्ये शिस्त कशी असते, नेम कसा असतो आणि पदाधिकाऱ्यांना कामं दिलेले त्या पदाधिकाऱ्यांनी काय कामं करायची आणि कशी करायची ते ठरवलं पाहिजे. सगळे आपण पदाधिकारी झालो तर ते शर्यती बघायच्या कुणी, करायच्या कुणी आणि त्याच्यामध्ये पळायला जायचं कुणी? मित्रांनो, माझ्यावर पण भरपूर काय बऱ्याच वेळा अन्याय झालेला आहे. मी कित्येक तरी मैदानातनं माझी पहिलं गाडीत वरली निघून गेलेलं आहे. पण ह्या संघर्ष टिकावा, ही शर्यत टिकावा म्हणून मी कधी वाद घातला नाही. काय असतं त्याच्यामध्ये? आजचं मैदान नाही तर उद्या मैदान आहे ना आपल्याला, का मैदानं संपली परत? तुम्ही एक भावना डोक्यामध्ये ठेवा, आजच्या मैदानामध्ये आपल्या गाडीला गुलाल नाही मिळालं तर उद्याची तयारी करा. त्याच्याशिवाय ही अशी मैदानं तुम्ही सर्वजण एक जीवानी, एक दिलाने राहिलं पाहिजेत. आणि पहिलवान सगळ्यांनी तालुका वाईज, जिल्हा वाईज सगळ्यांनी प्रत्येकाला बांधून घ्या ना. कशाला कमिटीला वरिष्ठांवरती ताण येईल? कुणाचा ताण येणार नाही, कुणाला त्रास होणार नाही. तुम्ही आम्ही सगळ्यांनी एक जीवानी काम करूया. आज माझी गाडी नाही मैदानात गुलालात राहिली तर दुसरी कुणाची तरी राहील, त्याच्या बैलाचा आनंद आपण घेऊया.
पण प्रत्येक वेळेस माझा जिंकला पाहिजे आणि मलाच आनंद मिळाला पाहिजे ह्या मनातल्या भावना आणि मनातले विचार काढून टाका आणि पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र हे डोक्यातलं गणित काढा. कुणी तो विषय परत घेऊ नका असं मला स्वतःला वाटतं. त्याचं कारण आहे ती त्यांच्या भागात पळतील, आपण आपल्या भागात पळू. ज्यावेळेस मोठी मैदानं असतील ते आयोजक मंडळी ठरवतील पश्चिम महाराष्ट्रात घ्यायचे का उत्तर महाराष्ट्राला बोलवायचं नाही, ती कमिटी ठरविल ना. तुम्हाला आम्हाला अधिकार 99% तो नाहीये आणि आपण घेण्याने देण्याचे एका मिरेला कुठेतरी 2 शब्द चुकीचे बोलतोय आणि नको ते विषय आपल्या अंगावर येतात. तर ते विषय कुठेतरी सर्वांनी थांबवा. मला स्वतःला विजवांना असं वाटतं की प्रत्येक तालुक्यांनी त्यांची ताकद दाखवली पाहिजे. त्या तालुक्यांनी त्या जिल्हा कमिटीला विचारलं पाहिजे आणि तो जिल्हा कमिटीवरच निर्णय ठेवला पाहिजे. तो कशा करता वरिष्ठांपर्यंत पोहोचवायचा, काही कारण नाही ना ते वरिष्ठांपर्यंत पोहोचवायचं. तर हे सगळे विषय तुम्ही पहिल्यापासून ठेवले असते तर हा विषय आज तुम्हाला आमच्याकरता सगळ्यांना त्रासदायक झाला नसता. आज सर्व एवढी मंडळी सगळं मैदान सोडून किंवा सगळे कामधंदे सोडून ह्या ठिकाणी एवढी सगळी आलेली आहेत. कशा करता आलेली आहेत? तुम्ही तुमच्या हाताने सगळे स्वतःला त्रास करून घेताय. ह्याला कारण आपण आहोत. स्वतःच्या मनाला विचारा की आपण स्वतः त्रास करून घेतोय. युवा संघटनेला माझे एक सांगणं आहे की तुमचं गरम रक्त आहे 100%. ज्यावेळेस आनंद आपण ही टीम असायची मोठी, त्या टीममध्ये मी स्वतः फिरायचो त्यावेळेस माझंही रक्त गरम होतं. गेले 15, 17, 18 वर्षापूर्वी आंबेगाव तालुक्यात आंदोलन झालं होतं आणि त्या आंदोलनात सुद्धा आम्ही सगळेजण सहभाग घेतला होता. आणि ते करत असताना तुम्ही युवकांनी तुमचं रक्त गरम आहे म्हणून तुम्ही गरम घेऊ नका. गरम घेतल्याने जिभेला चटका बसतो. सगळ्यांनी शांत डोक्याने चांगल्या विचारांनी ह्या शर्यतीकडे बघा आणि युवकांशिवाय शर्यत नाही हे 100%. का तुम्ही सगळे असाल पाठीशी तर ही ज्येष्ठ मंडळी काम करायला तुमच्या पुढे असतील. तुम्ही 2 पावलं युवकांच्या पुढे वरिष्ठांच्या पुढे गेलं पाहिजे. म्हणून साठी तुम्ही आज सगळ्यांनी बोलवलं. आबांना विनंती केली. आबाही 100% तुमच्या विनंतीला मान देतील आणि मी स्वतः सांगतो की ह्या 4-5 जणांनी जे काय स्वतःनी निर्णय घेतलेत ते निर्णय घेत असताना तुम्ही एखादी मोठी सभा घ्यायला पाहिजे होती. एखादी मोठी बैलगाडी संघटनेची मीटिंग घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचे राजीनामे डिक्लेअर केले असते तर तेव्हाच आम्हाला कळलं असतं की खरोखर तुम्हाला त्याचा किती त्याग झाला आणि सगळ्यांना समजलं असतं की ह्या गोष्टीचा किती त्याग झालाय. हे विलास पैलवानला मी अनेक वेळा सांगितलं असेल. तुम्ही कशा करता सगळी अंगावर घेताय. तोंडावर हात फिरवला. माझ्या मुलासारखे आहेत. माझा मुलगा ते एका शिनाची आहेत. माझं वय 60 आहे. तुम्हाला वाटत असेल माझा मुलगा आणि ते एका टायमिंगला तालमीत होते. म्हणून मी त्यांना अनेक वेळा सांगितलं भाई की तुम्ही एवढं अंगावर घेऊ नका. तुम्ही का वाईट होताय. तुम्ही चांगल्या करता वाईट होताय. वाईट करता नाही चांगलं करताय तुम्ही. ही संघटना टिकली पाहिजे. संघटना चालली पाहिजे हे मलाही दिसत होतं. पण त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आम्ही सगळ्यांनी चांगलं ठेवलं म्हणून तुम्ही सगळेजण इथं आलात. पण अनेक जण वाईट विचार करणारे असतात. आणि मित्रांनो मला परत एकदा तुम्हाला सांगायचे तुम्ही या कार्यक्रमाचं मला आमंत्रण केलं, मला बोलवलं. खरोखर मनापासून तळमळ आहे बैलगाडी क्षेत्राची. म्हणजे मला दुसरा कुठलाही नाद नाही आयुष्यात. फक्त एकच नाद आहे हा बैलगाडी शर्यतीचा आणि तोही सन्मानाने आणि स्वाभिमानाने करायचा. लाचारी पत्करायची नाही. हे तुम्ही प्रत्येकाने मनात ठेवलं तर हा शर्यत क्षेत्र खरोखर आलाम किती वेळा म्हणतात 7 समुद्र पलीकडे गेलेले. खरोखर हे 7 पलीकडे गेलेले. तुम्ही स्वतःला सगळेजण सक्षम व्हा आणि ह्या शर्यती टिकवण्याकरता तुम्ही स्वतःनी मनाची मानसिकता बदला. तुम्हाला आज जर गुलाल मिळाला नाही तर उद्याच्या मैदानाची तयारी करा. पण हे वादिवाद ठेवू नका. आणि पैलवान तुम्हाला पहिल्यावरनं सांगतो की ही बंदी हा शब्द पहिला काढून टाका. ह्याच्यावर बंदी घातली त्याच्यावर बंदी घातली हे नको ना. तुम्ही त्याला दंड करा. मी परवा आबानी एका ड्रायव्हरवरती बंदी घातली. मी त्या मैदानावर कितीतरी दिवसांनी गेलो होतो. मी आबांना सांगितलं की आबा तुम्ही बंदी नका घालू. त्या ड्रायव्हरला 2000 रुपये दंड करा. त्या मालकालाही कळलं पाहिजे. पण त्याला बंदी घालू नका. हे बंदीचा शब्द आला ना की माणसाची मानसिकता बिघडती आणि लोक बरखडत चाललेत. आपण मूळ मुद्द्याशी कुणीच विचार करत नाही.
मग एखाद्याला निकाल नाही दिला की तो नाही पैलवानचं मला आम्हाला मान्य नाही. अरे पैलवान कुठं त्याच्या परपंच करता करतोय, तुम्हा आम्हा गरीब बैलगाडी मालकांकरता करतोय, कुठंतरी न्याय सच्चा देतोय तो. त्याच्यावरती तुम्ही सर्वांनी विश्वास ठेवा. तर तुम्ही सर्वांनी विनंती केली आबांना, आबा आणि ते जेवढे वरिष्ठ आहेत त्या सर्वांनी राजीनामे दिलेत. मी तुमच्या सर्वांच्या वतीनं आबांना आणि सर्व वरिष्ठांना विनंती करतो. पैलवान दादा कुठे गेलेत? उदय दादा, ओ उदय दादा, तुम्ही आमचा प्राण आहात, युवकांचा प्राण आहात तुम्ही. तर त्यांची सर्वांची इच्छा आहे की तुम्ही राजीनामा मागे घेण्याकरता सगळ्यांना ताकदीने सगळ्यांच्या मागे उभं राहून राजीनामा मागे घ्या. आमच्या युवकांचे म्हणणं आहे, बरोबर आहे ना? बस बाकी दुसरं काय नाही. मित्रांनो, सगळ्यांनी हसून खेळून शर्यती करा, आनंद घ्या. खूप काही शर्यत लांब कुठपर्यंत तुम्हाला पाहिजे तिथपर्यंत नेईल, एवढंच माझी विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी